नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे. सध्या कुलाबा मार्केटमधल्या एका गव्हर्नमेंट शाळेमध्ये मी सध्या उभा आहे. हा माझ्या बाजूचा तुम्ही गोंगाट ऐकू शकता. खरं तर आमच्या शाळेत सुद्धा किंवा आपल्या सर्वांच्या शाळेत हा असा गोंगाट आपण पाहिलेला आहे. पण हा गोंगाट खरं तर काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. हा जो आपण वर्ग बघतोय, हा वर्ग फक्त चौथीचा किंवा फक्त तिसरीचा हा वर्ग नाही. खरं तर इथे मिक्स आहेत, इथे मिक्स वर्ग आहेत. आणि याच संदर्भात आपण पाहिलं होतं की किशोरी पेडणेकर यांनी देखील या या शाळेत येऊन दखल घेतली होती. त्यांनी या शाळेचे व्हिडिओज दाखवले होते. या शाळेचा त्यांनी आढावा घेतला होता. इथल्या शिक्षकांना, इथल्या मुख्याध्यापकांना जाब विचारण्यात त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला होता. आपण सध्या ही परिस्थिती आपण बघू शकतो. इथे मुलं आता सध्या त्यांचा डबा खायचा वेळ झाला, त्यांचा डबा खात आहेत. मधली सुट्टी ही आहे त्यांची आणि आपण या संदर्भात सगळा आढावा घेतोय. आपल्यासोबत ह्युमन राईट्सचे एक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल नेमकी ही शाळेची परिस्थिती? खरं तर तुम्हीच सर्वात पहिली निदर्शनास आणून दिली होती. त्या संदर्भात तुम्ही मला जरा सविस्तर सांगा. साहेब, माझं म्हणणं तर असं आहे काय, 13 से मैं हिंदी में बोलना चाहता हूँ। 1300 बच्चे हैं यहाँ पर। 1300 बच्चों का भविष्य खतरे में है। अब आप यहाँ पे देख रहे हो, आपके न्यूज़ के माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि कोई ये तीसरी क्लास है, वो 5वीं क्लास है और वो 8वीं क्लास है, और कोई पार्टीशन यहाँ पर है नहीं। तो आज 1300 बच्चों का शिक्षा को लेकर ये बहुत गंभीर समस्या है। ये इनका भविष्य खिलवाड़ हो रहा है। यहाँ के आमदार, नगर सेवक, खासदार, शिक्षा मंत्री, इनका यहाँ पर ध्यान है या नहीं है ये मुझे पता नहीं है, लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि यहाँ पर ध्यान दे। ये सरकारी स्कूल है, सरकारी स्कूल में कोई भी फैसिलिटी नहीं है। ये बच्चों का फ्यूचर है, ये हमारे भारत देश के बच्चे हैं। मुंबई जैसे शहर में अगर बच्चों का क्लास मिक्स करके पढ़ाया जा रहा है तो क्या शिक्षा प्राप्त करेंगे ये? 5वीं का टीचर अगर जो 5वीं क्लास का पढ़ा रहा है, 8वीं क्लास का जो टीचर पढ़ा रहा है, दोनों मिक्स हो रहा है, पार्टीशन नहीं है यहाँ पर, और दोनों मिक्स हो रहा है। मिक्स होने की वजह से इनका भविष्य खतरे में आ रहा है। ये गरीब बच्चे हैं, इनके ऊपर ध्यान देना चाहिए। मी तुम्हाला थोडक्यात इथे काही दृश्य दाखवतो. तिकडे गर्ल्स टॉयलेट आपण पाहू शकतो आणि त्याच्याच बाजूला बॉईज वॉशरूम आहे. आपण जर पाहिलं तर त्याची जी एकूण परिस्थिती आहे, खाली पाणी आपल्याला दिसतंय. ते पाणी बघा. वॉशरूमची जी अवस्था ही अत्यंत बिकट अवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते. लहान मुलांची ही शाळा आहे आणि आपण सर्व शाळेमध्ये शिकलेलो आहोत, पण अशी व्यवस्था आपण कधी पाहिलेली नव्हती. खरं तर यासाठी जबाबदार कोण आहेत? यहीं पर पानी है, यहीं पर बच्चे पानी पी रहे हैं, बाजू में टॉयलेट है। हाँ, ये पानी पी रहे हैं बच्चे, बाजू में टॉयलेट है। ये क्या फैसिलिटी है सरकारी हॉस्पिटल का? ये सॉरी, सरकारी स्कूल का? इतना भ्रष्टाचार। ये देखिए, गिल्ला देखिए आप पानी, यही पानी स्कूल के अंदर जा रहा है। हाँ, कोई सुविधा नहीं है। आप बाथरूम देखिए, बाथरूम का हालत देखिए। ये एक बाथरूम, डरावना बाथरूम दिख रहा है ये आपको। बाथरूम यहाँ बाजू में, अभी एक कैमरा यहाँ पर घुमाइए, देखिए आप। इस तरीके से ये सरकारी हॉस्पिटल, जो फैसिलिटी सरकारी स्कूल में होना चाहिए, वो फैसिलिटी नहीं है। कौन है इसके पीछे? भ्रष्टाचार कौन कर रहा है? सरकार से मेरी निवेदन है कि आदरणीय फडणवीस साहब, आदरणीय एकनाथ शिंदे साहब, शिक्षा मंत्री साहब से मेरी यही गुजारिश है कि सरकारी स्कूल जो है उसे प्राइवेट स्कूल से भी मजबूत करिए। ये बच्चों का फ्यूचर है। खरं तर ह्यांचा जो प्रश्न आहे तो खरोखर म्हणजे महत्त्वाचा आहे. आपण इथे बॉईज वॉशरूम आहे, त्याची आपण जर अवस्था पाहिली तर आपण बघू शकतो की एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये जी अवस्था असते त्याहून खरं तर खूप वाईट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं, या मुलांचं बालपण सध्या कसं जात असेल, काय म्हणजे मुलं भोगत असतील, ह्याचं आपण उदाहरण या ठिकाणी पाहू शकतो. हा अत्यंत वाईट अवस्था अशी शाळेची आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी दरवाजा सुद्धा नसल्याचं आपण पाहू शकतो की बॉईज वॉशरूम असेल किंवा गर्ल्स वॉशरूम असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पडदा किंवा कोणत्याही प्रकारचा दरवाजा या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. आपण ही दृश्य सध्या पाहू शकतो की सध्या साफसफाई सुरू आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत एक चिमुकला विद्यार्थी आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कितवीला आहेस तू? थर्डला आहेस. जेवण येतं शाळेत? हाँ, काय येतं जेवायला? जेवायला केळे, केळी येते. हो, अजून काय? फक्त केळी की खिचडी, खिचडी? अजून दाल चावल, दाल चावल. तुला काय आवडतं त्यातलं? दाल चावल दाल चावल. दाल चावल चांगलं असतं का शाळेचं? चांगला. संध्या, संध्या, संध्या नाव आहे तुझं?
थर्ड स्टँडर्डला Yeah. तू पण थर्ड स्टँडर्ड हा सगळेच थर्ड स्टँडर्ड आणि जेवण येतं जेवण हा काय येतं जेवायला डाळ भात खिचडी तुला काय आवडतं डाळ भात डाळ भात डाळ चांगली असते का हा म्हणजे घरी जसं आई बनवते तशी लागते की काही वेगळं लागते मेरा भारत देश कैसे आगे बढ़ेगा। आज यहाँ पे प्रधानमंत्री जी का एक नारा था, डिजिटल इंडिया। क्या यही डिजिटल इंडिया है? मैं पूछना चाहता हूँ प्रधानमंत्री जी से, उनके मंत्री जी से पूछना चाहता हूँ, शिक्षा मंत्री जी से पूछना चाहता हूँ, बीएमसी आयुक्त मोरे साहब से भी पूछना चाहता हूँ कि नगर सेवक, आमदार, खासदार ये सब क्यों नहीं आते सरकारी स्कूल में? ये बच्चों का फ्यूचर है, क्यों नहीं इस पर ध्यान दे दिया? राहुल नार्वेकरांना काय सांगाल मैं देखिए, राहुल नार्वेकर साहब विधानसभा के अध्यक्ष है, आमदार है, महाराष्ट्र राज्य के विधानसभा स्पीकर है। मैं उनसे यही गुजारिश करूंगा, बाहर का आप काम देख रहे हो, बाहर आप फंड डाल रहे हो, आप ऐसे जगह क्यों नहीं डाल रहे हो? तो मैं यहाँ के लोकल एमएलए से निवेदन करता हूँ, आप आके ये बच्चे लोग का भविष्य देखिए। अब बैक गार्डन में आप टफ बनाने के लिए 5 करोड़ इस्तेमाल करते हो और यहाँ के बच्चे लोग के लिए आप 1 रुपया नहीं इस्तेमाल करते हो। तो आपसे रिक्वेस्ट है राहुल नार्वेकर जी, प्लीज आप कि वो जो CRS फंड है 5 करोड़ का आप इन बच्चों पर खर्चा करो। आप बच्चे का भविष्य। और हमारे मोदी जी बोलते हैं बेटी पढ़ाओ देश बचाओ। आज हमारे बेटियों की हालत देखो क्या हो रही है? ये उनके ही मिनिस्टर की वजह से हो रही है। तो उनसे निवेदन है की एक बार आप यहाँ आके देखिए क्या हालत है स्कूल की। इथे एका बाजूला 7th क्लास चाललाय, एका बाजूला 5th क्लास चाललाय ना, मध्ये काहीतरी पार्टिशन दिलंय, नाही त्यांना कसल्याही प्रकाराची सोयी सुविधा दिली आहे। हा वर्ग मला वाटतं हा फिफ्थचा हा कितवीचा आहे हा वर्ग कितवीचा आहे हा वर्ग कितवीचा आहे हा 7वीचा हा 5वीचा आपण ही बसण्याची परिस्थिती बघू शकता त्यांची की या साईडला जो फेस करून बसलेला वर्ग आहे तो 5वीचा आणि त्या पुढे जो आपला वर्ग दिसतोय तो कोपऱ्यामध्ये तो जो वर्ग आहे तो आहे 6वीचा आणि त्याचबरोबर हा जो वर्ग आहे या बाजूला आपण बघू शकता उजव्या बाजूला तो वर्ग 7वीचा वर्ग आहे। अशी एकूण परिस्थिती आहे। हा एक प्रकारे मोठा हॉल आहे शाळेचा आणि त्यामध्ये हे 3 इयत्ता एकत्र शिकतायत। एकत्र म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पार्टिशन नाहीये। त्या मॅडमचा आवाज इथपर्यंत येतोय, या मुलांना काही कळत नाही, त्या मॅडमचा आवाज तिथपर्यंत। ही मुलं सर्व म्हणजे एकदम बिकरली गेले, ते काय समजत नाही आपण काय शिकतोय, नक्की आपण शाळेत येतोय की मार्केट बाजारमध्ये येतोय हेच त्यांना कळत नाही। पहिली गोष्ट माझे महानगरपालिका आयुक्तांना माझी निवेदन आहे की तुम्ही ह्या शाळेला चांगला दर्जा दिला पाहिजे। या बाजूला जर पाहिलं तर या बाजूला सुद्धा थोडंसं पार्टिशन करून या ठिकाणी मुलांना इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे। खरं तर सरकारला आपला हा सवाल विचारलाच पाहिजे की या शाळेमध्ये जी शिकणारी मुलं आहेत SC ST OBC ची मुलं या शाळेमध्ये शिकतात बहुतांश प्रमाणात। तर कॉन्व्हेंट शाळा असेल किंवा ज्या शाळेमध्ये मोठ्या धनदांडग्यांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्यांच्यासारखी ही शाळा आपली का नाही? खरंच कुलाबा मार्केट पब्लिक स्कूल नाही तर मुंबईमध्ये अर्थात किंवा मराठी शाळांमध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही परिस्थिती जर आपण पाहिली तर एकूण भयावह परिस्थिती आपण पाहू शकतो। या बाजूला सुद्धा आपण जर पाहिलं तर विद्यार्थी बसलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी सुद्धा एक पुढे तोंड करून बसलेली मुलं जी आहेत तिकडे शिक्षक त्यांचे शिकवत आहेत त्यांना आणि या बाजूला जर पाहिलं तर पुन्हा या साईडला सुद्धा आपल्याला शिक्षक दिसतील आणि हा दुसरा वर्ग या ठिकाणी आपल्याला भरलेला दिसतोय आणि त्या ठिकाणी जर आपण कोपऱ्यात पाहिलं तर तिकडे सुद्धा एक शिक्षिका एक शिकवताना दिसतात। अशा एका हॉलमध्ये 3 इयत्ता या ठिकाणी शिकतात। त्याच्यामुळे हा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे इथले जे स्थानिक नगरसेवक असतील, इथले वॉर्ड ऑफिसर असतील, इथले या प्रभागाचे जे आमदार आहेत राहुल नार्वेकर यांना सुद्धा जाब विचारला जातोय की शाळेची ही परिस्थिती कधी सुधारणार आणि ही परिस्थिती खरं तर फक्त आत्ता किंवा 5 महिन्यात झाली नाहीये तर वर्षभरापासून गेल्या ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कुलाबा न्यूज 24 या आधी सुद्धा या बातमीची दखल घेतली होती पण शाळेकडून किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आपल्या या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता। त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले, त्यांनी या विषयाची दखल घेतली। त्याचबरोबर किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्या सुद्धा माजी महापौर त्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा दखल घेतली। त्यांनी डाळ चाखून पाहिली तेव्हा त्यांनी सांगितलं की डाळीमध्ये टोमॅटो नाहीये किंवा डाळीमध्ये डाळच मिसिंग आहे। अशा गोष्टी सुद्धा या शाळेमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं। जे 4%
मुलांच्या BMC शाळेच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही घालवणार आहात ते वाढवावेत अशी सुद्धा या ठिकाणी अपील केली जात आहे. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.